नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 27 ऑगस्ट बुधवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याची हाक दिल्यानंतर सरकारी पातळीवरील हालचालींना वेग आला आहे। मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD राजेंद्र साबळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी उभयतांमध्ये मराठा मोर्चाबाबत चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांचे OSD राजेंद्र साबळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोर्चा काढू नये अशी विनंती त्यांनी केली। मात्र मनोज जरांगे यांनी सरकारने आम्हाला एक कोणताही मार्ग द्यावा, त्या मार्गाने आम्ही जाऊ असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील मराठा मोर्चावर ठाम असल्याचे सांगितले। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस यंत्रणा सावध झाली आहे। बीड येथील जमावबंदीच्या आदेशानंतर अंतरावली, सराटीच्या वेशीवर आणि वडीगोद्री येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। सोमवारी संध्याकाळी गेवराई येथे OBC आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता। यावेळी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेकही झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला होता। त्या पार्श्वभूमीवर मराठा आणि OBC उपोषण आंदोलक झालेल्या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळाचे संकेत मिळत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे सलग 4 महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहिल्याने अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत। विरोधी पक्षांनी दावा केला आहे की महायुतीमध्ये सर्व काही ठीक नाही आणि शिंदे आपल्या पदोन्नतीमुळे नाराज आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली। या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले असून शेती, सहकार, कामगार कल्याण आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे। बीड जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर, कामगार कायद्यात सुधारणा, सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत आणि नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्गासारखे प्रकल्प यामुळे विकासाला गती मिळेल। यासोबतच विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी नव्या योजना आणि न्यायिक सुविधांनाही मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यात 17 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत अतिमुसळधार पाऊस झाला। पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं। अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान गेले 2 ते 3 दिवस राज्यात पावसानं उघडीप दिली होती, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला। मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईला पाऊस झोडपून काढणार आहे। पुणे मुंबईसह घाटमाथ्यावर देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पुण्यातील गणेशोत्सव काळात गणेश भक्त आणि मंडळांची खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते। जड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता जाणवू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक उपायुक्त हिमंत जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत। यामध्ये अत्यावश्यक सेवा, फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळता इतर सर्व जड वाहनांना प्रवेश बंदी असेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा,
पुण्यातील मुस्लिम बांधवांनी धार्मिक सौहार्दाचा दाखला देत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद आल्यानं 5 सप्टेंबरला होणारा जुलूस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा जुलूस 8 सप्टेंबरला काढण्यात येणार असून या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. याच दिवशी मुस्लिम बांधवांचा ईदसाठीचा जुलूसही ठरलेला होता. दोन्ही मिरवणुका एकाच वेळी निघाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. याची दखल घेत मुस्लिम बांधवांनी स्वयंस्फूर्तीने ईदचा जुलूस पुढे ढकलत 8 सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मद्यविक्रीचे 328 नवे परवाने देण्यासंदर्भात आणलेले धोरण हे खाजगी साखर कारखानदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार व नेते आणि स्वतःचा मुलगा जय पवार यांच्या मद्य व्यवसायाच्या लाभासाठी असून उत्पादक शुल्क मंत्रिपदाचा अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पवारांवर दुहेरी हितसंबंधाचा आरोपही विरोधकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार मद्यनिर्माण क्षेत्रात आहेत. त्याचवेळी अजित पवार हे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आहेत. आपल्या मुलाच्या व्यवसायाच्या लाभासाठी अजित पवार अनेक बेकायदा निर्णय घेत आहेत. त्यातून राज्यातील विदेशी मद्यनिर्माण उद्योगांना प्रत्येकी 8 मद्य विक्री परवाने देण्याचे धोरण बनले आहे. हे धोरण हितसंबंधाला संघर्ष आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात ते मुंबईत धडक देणार आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे OSD राजेंद्र साबळे भेटीला गेले होते. मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असल्याचे समजते आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सर्वदूर पाऊस झाला की ओढे नाले भरभरून वाहू लागतात. ग्रामीण दुर्गम भागातील लोक आपसुकच ओढ्या नाल्याच्या कपारीतील खेकड्यांची शिकार करतात. मात्र आता या शिकारीवरही सरकारने बंदी घातली आहे. आधी मांस खाऊ नका, आता खेकडे खाऊ नका असे अजब फतवे सरकार रोज बजावत आहे. राज्यात डोंगराएवढ्या समस्या आणि प्रश्न असताना सरकार मात्र हास्यास्पद निर्णय घेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. तसेच ज्या नागरिकांच्या आहारामध्ये खेकड्यांचा समावेश असतो त्यांनी सरकारच्या या तुघलकी निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. नदी, नाले आणि तलावातील गोड्या पाण्यात या दिवसांमध्ये खेकड्यांचे प्रजनन सुरू होते. काही व्यक्ती या खेकड्यांची तस्करी करत असल्याने खेकड्यांचे प्रजनन पूर्ण होत नाही. खेकड्यांना प्रजनन हंगामात पकडणे हे चुकीचे आहे. अशाने खेकड्यांची प्रजाती नष्ट होईल. खेकड्यांची तस्करी होत असून ती तस्करी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांनी थेट खेकडे पकडण्यावर बंदी घातली आहे.